नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आणखी एका योजनेचा घोषणा केली होती, ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. तर ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याच्यामधून सर्वसामान्य गरीब कुटुंबांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. तर ही योजना काय आहे आपण या छोट्याशा व्हिडिओमधून पाहूयात. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. आपलं महाराष्ट्र राज्यासाठी आहे. नंतर याची घोषणा जी आहे ती 28 जून 2024 रोजी झालेली आहे. सुरुवात याची जुलैमध्ये होणार आहे. आतापर्यंत तारीख डिक्लेअर झालेली नाही, पण जुलैमध्ये सुरू होणार आहे. उद्देश आहे गरीब कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरना वाढत्या किमतीपासून दिलासा देणे. लाभार्थी तर ज्या कुटुंबामध्ये 5 सदस्य असणार आहेत तेच कुटुंब फक्त याचे लाभार्थी असणार आहेत. याचा फायदा आहे तर दरवर्षी 3 मोफत एलपीजी सिलेंडर मिळणार आहेत आणि लाभार्थ्यांची संख्या ही 52 लाखांपेक्षा जास्त कुटुंबे असणार आहे. अर्ज आणखीन प्रक्रिया सुरू झालेली नाही, लवकरच सुरू होईल. अधिकृत वेबसाईटवरती याची पीडीएफ पण लवकरच उपलब्ध होईल. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्रता काय आहेत आपण पाहूयात. तर सर्वात पहिली पात्रता आहे, अर्ज करणारा व्यक्ती महाराष्ट्र शासनातील मूळ रहिवासी असावा, म्हणजे तुमच्याकडे डोमासाईल असणे गरजेचं आहे. दुसरं आहे, अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या घरात किमान 5 सदस्य असावेत. 5 पेक्षा जास्त सदस्य असतील तर तुम्ही अर्ज करू शकत नाही. तिसरं आहे, ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे त्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. म्हणजे तुम्ही आता जर लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल आणि तुम्ही त्याला पात्र झालात तर तुम्ही याला सरळ सरळ पात्र होणार. यानंतर तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहेत ते आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिलं, यानंतर तुम्हाला या योजनेसाठी कागदपत्रे काय लागणार आहेत ते आपण पाहणार आहोत. सर्वात पहिलं आहे आधार कार्ड, दुसरं आहे तुमचं राशन कार्ड, तिसरं आहे तुमचा मूळ पत्ता असलेला पुरावा, चौथं आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र, त्यानंतर एलपीजी गॅस कलेक्शनची डायरी पाहिजे तुमच्याकडे, नंतर तुमचं मतदान ओळखपत्र, नंतर बँकचं पासबुक हवं आहे, नंतर मोबाईल नंबर आधारला लिंक असलेला, नंतर पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर यासाठी अर्ज कसा करायचा आहे, आणखी याच्यावरती काहीही अपडेट आलेली नाही. लवकरच याच्यावरती अपडेट येईल. अधिकृत वेबसाईटवरती याची पीडीएफ येईल. नंतर फॉर्म कसा भरायचा आहे याच्यावर पण आपण नंतर व्हिडिओ बनवू. पण ही योजना एक खूप महत्वाची असणार आहे. याच्यामध्ये वर्षाला 3 सिलेंडर म्हणजे खेडोपाडी या योजनेचा खूप सारा लाभ घेता येईल. मंडळी, माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.